नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बोलायचे राहून गेले. पहिल्यांदा पाहताच कुणी प्रेमात पडलं का, हा प्रश्न मी नेहमी स्वतःला विचारत असतो आणि त्याचं उत्तर नकळत कधी सापडत सुद्धा नाही. कारण मला माहीत आहे मी प्रेमात पडलो होतो. कामावरती पहिला दिवस नेहमीसारखंच घरातून डब्बा घेतला आणि चालत निघालो आणि कंपनीच्या दारावर सुंदर देखणी ती उभी होती. कुणाची तरी वाट पाहत होती आणि नेहमीप्रमाणे मी गेटमधून आत जाण्याआधीच तिने आवाज दिला. अहो, तिने आवाज दिला. माझ्या मनात कॅडबरीचे 2 लाडू एकत्र फुटले. नकळत गुलाबाचं फूल उमगलं. कदाचित क्षणिक असेल, पण ते क्षण मोहणारं होता. मी उत्तर दिलं, बोला. आज माझा कामावर पहिला दिवस आहे आणि आत कशी जाऊ हे काहीच कळत नाही. भीतीने हातपाय गार पडलेत. तुम्ही मला आतपर्यंत सोबत याल का, तिने मला विचारलंही. हे वाक्य ऐकून मी स्वप्नात तर नाही ना असा भ्रमच पडला. सकाळी उठून आंघोळ तर केली होती, पण स्वप्नात सुद्धा एवढा भयंकर प्रसंग कधी घडला नव्हता. मी पवन, स्टोअर मॅनेजर आहे. मी इथे ओळख करून दिली. मी सेजल, रिसेप्शन डेस्कसाठी आले आहे. तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडावा हा मोह आवरेना. मला तिचं शब्दात वर्णन करण्यायोग्य ती नाहीच मुळी. गोरी गोरी पान, हिरव्या पैठणीच्या कापडाने शिवलेला चुडीदार ड्रेस, कानात घंटी असलेले लांब कानातले, उजव्या हाताला अडकवलेली नवी कोरी पर्स, डाव्या हातात प्लास्टिकची पिशवी, पोटाला धरून, माथ्यावर लाल गंध आणि मखमली ओठावर साजेल अशी लिपस्टिक, कोवळ्या कोवळ्या पायात नवीन असे सँडल. अशा रूपात कोण भुलणार नाही सांगा. मी तर पाहता क्षणी भुललो. ओळख झाल्यानंतर सेजलला विचारलं, इथपर्यंत कसे आलात? बाबा सोडून गेले, तिने उत्तर दिलं. कंपनीतल्या 2-4 मुलींच्या सोबत तिची ओळख करून दिल्यानंतर सेजलचा एकटेपणा कमी वाटू लागला. पण मला आणि तिला जेवायला जायला वेळ ठरलेला असायचा. आधी मी एकटा जेवायचो, पण जेव्हापासून सेजल माझ्या आयुष्यात आली आणि माझं उभं आयुष्यच बदलून टाकलं. दुपारी 2च्या सुमारास दररोज एकत्र जेवणाची सवय. एक दिवस मी डब्बा नाही आणला आणि जेवायला जायची इच्छा नसल्याने कामात गुंतून राहिलो. तिने 10 मिनिटे वाट बघितल्यानंतर मला शोधत शोधत माझ्या स्टोअरपर्यंत येऊन पोहोचली. मी तिला बघता शब्द निघेन असे झाले. चला जेवायला, मी केव्हाची वाट बघते आहे तिकडे, सेजलने कठोर आवाजात विचारले. मला काही उत्तर सुचले नाही. डबा नाही आणला मी. चला, मी आणलाय, आपण जेवूया असं म्हणून माझ्या हाताला धरून तिने मला ओढत कॅन्टीनमध्ये घेऊन गेली. पुरणपोळ्या आणल्या होत्या माझ्यासाठी आणि मी आज डबा आणायला विसरलो. संपूर्ण कंपनीमध्ये चर्चा रंगली होती. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्या चर्चेमधला सार मला आवडत होता. मला सेजल आवडत होती. मला तिने जगण्याची नवीन उमेद दाखवली होती. आयुष्यात कुणासाठी तरी जगावं अशी ती होती. तिच्यासोबत जगताना आपलं आयुष्य दुःख नाहीच असा भास होत असायचा, पण कदाचित क्षणिक असावा. मला पुरणपोळी चारत असताना तिने विषय काढला. आईबाबांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहे आणि 50-60 हजार रुपये पगार आहे आणि मला सुद्धा तो आवडतो. तू माझा जिवलग मित्र आहेस. मला काही सुचेनासे झाले आहे. पुरणपोळीचा अर्धा घास तोंडात आणि अर्धा घास हातात. तिच्या चेहऱ्यावर जराशी पण चिंता दिसत नव्हती, पण माझ्या चेहऱ्यावर 12 मात्र नक्की वाजले होते. तिने एवढा मोठा निर्णय मला सांगण्यामागचं कारण काय असावं हेही जाणून घेण्याआधीच तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. विचार केला की सोमवारी भेटून तिला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगून टाकेन, कारण वेळ हातात होती. सोमवारी कंपनीच्या दरवाजावर वाट पाहिली, पण सेजल काही आली नाही. मला वाटलं लग्न ठरलं म्हणून तिने कदाचित नोकरी सोडली असावी, म्हणून मी पण तिला विसरण्याच्या मार्गावर निघालो. पण राहून राहून तिने दिलेल्या प्रेमळ आठवणी सतत डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या. म्हणून कंपनीच्या क्लार्कला सांगून पत्ता मिळवला. उद्या सुट्टी घेऊन तिच्या घरी जायचं ठरलं. सकाळी नित्यनेमाने कार्यक्रम पार पडून निघालो. तिच्या दारात मांडव घातला होता. वाटलं लग्नासाठी घातला असावा. मनात हुरहुर वाढत होती. पावले जड होत होती. तरीही तिच्या दरवाजाजवळ पोचलो. तिथे वेगळंच दृश्य होतं. कुणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मी एका काकूला विचारलं, काय झालं इथे? काकूने उत्तर दिले, सेजल गेली.
माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. तिच्या बाबांनी घरातून पाणी भरून तांब्या आणला आणि माझ्या डोळ्यातील अश्रुधारा सुरू झाल्या. मी काय बोलू आणि कशी सुरुवात करू मला काही सुचेना. तिच्या बाबांना विचारलं नक्की त्रास काय होता तिला. त्यांनी उत्तर दिलं कंपनीत एका मुलावर प्रेम होतं तिचं. बस एवढंच ऐकून कान शांत पडले. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब